नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवरती दिव्यांग बांधवांना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जाहीर झाली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होणार. परंतु अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न आहे की सर, एप्रिल महिन्याचं काय झालं? आमच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येणार किंवा नाही येणार, अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली येणार. परंतु चॅनलवरती जी लोक नवीन आहेत त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. एक लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाने सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या दिव्यांग पेन्शन योजना ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर केली. परंतु त्यांच्याकडे डेटा उपलब्ध नसल्या कारणाने काही लोकांना पैसे आले, काही लोकांना पैसे आलेले नाहीत. तर ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत त्यांचं तहसीलदार कार्यालयामध्ये सर्व काही पेंडिंग असल्या कारणाने तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत. परंतु मागील व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की एक 5 ते 5.5 हजार लोकांना पैसे रिटर्न आलेले आहेत, म्हणजे त्यांचे पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत, म्हणजे त्यांचं सगळं काही ओके आहे. परंतु टेक्निकल प्रॉब्लेममुळे, डीबीटी प्रॉब्लेममुळे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर त्यांचे पैसे हे रिटर्न आलेले आहेत. कुठे? आयुक्त कार्यालयामध्ये रिटर्न आलेले आहेत. लक्षात ठेवा. आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जे काही दिव्यांग पेन्शन योजनेचे वाटप झाले त्यामध्ये दिव्यांगांची संख्या ही 3-3.25 लाख होती, बरोबर आहे. पण आत्ता मात्र ही 5-5.5 लाखापर्यंत गेली आहे. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो किंवा तुम्हाला कळलंही असेल की आत्ता बऱ्यापैकी लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार. पण ज्या 5,000 लोकांचे पैसे रिटर्न कार्यालयाकडे गेले होते त्या लाभार्थ्यांचे पैसे कार्यालयाने पुन्हा डीबीटीसाठी पाठवलेले आहेत. लक्षात ठेवा, मी काय म्हणतो व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे ज्यांचा तहसीलदार कार्यालयामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांचं नाही आहे, त्यांना पैसे येणारच नाही. लक्षात ठेवा, म्हणजे आज उद्याही येणार नाही. ज्यांचा तहसीलदार कार्यालयामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना उद्याही पैसे येणार नाही, आणि ज्यांचा प्रॉब्लेम होता त्यांना एप्रिलचा तर आलेलाच नाही. परंतु ज्या लाभार्थ्यांचं सर्व काही ओके होतं परंतु टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांचे पैसे रिटर्न गेले आयुक्त कार्यालयाकडे, तर अशा 5,000 लाभार्थ्यांना पुन्हा आयुक्त कार्यालयाने पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, डीबीटी पोर्टलकडे तिकडे पाठवलेले आहेत. परंतु या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी आहे की आयुक्त कार्यालयाने पैसे जरी पाठवले असतील तरी डीबीटी पोर्टल किंवा डीबीटी जे काही कर्मचारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते नेमका कोणता निर्णय घेत आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय. म्हणजे आयुक्त कार्यालयाकडून अतिरिक्त निधी या ठिकाणी डीबीटीसाठी पाठवलेला आहे, हे महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो हे सगळं सत्य आहे, लक्षात ठेवा. नाहीतर उद्या तुमचं पैसे तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही आयुक्त कार्यालयाकडे माहितीचा अधिकार टाकून मी जे सांगतोय ते क्रॉस चेक करू शकता. लक्षात ठेवा, म्हणजे असं काही नाही की बाबा वरवर माहिती देतोय. मी तुम्हाला काय सांगतो लक्षात ठेवा. आत्ता लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. मागे फक्त 3-3.25 लाख लाभार्थ्यांना पैसे आले होते, परंतु आता 5-5.25 लाख लाभार्थ्यांना पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा. पण ज्या लोकांच्या डीबीटीचा प्रॉब्लेम आहे तर तालुका स्तरावरती त्यांना पुढचाही महिना येणार नाही, म्हणजे मे महिन्याचा हप्ता येणारच नाही. मागचा तर आलेला नाही, पण यांचा येणार, मे महिन्याचा सुद्धा येणार नाही. पण ज्या 5,000 लोकांचे पैसे टेक्निकल प्रॉब्लेममुळे रिटर्न गेले होते त्यांचे पैसे आयुक्त कार्यालयाने पुन्हा पाठवलेले आहेत. आता डीबीटी प्रणाली किंवा डीबीटी जे काही अधिकारी आहेत ते काय निर्णय घेतात हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा. आता ते तर तुमच्या आता उशीर झाला त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही आपला, पण मात्र उद्या वितरण सुरू झाल्यानंतर आपल्याला हे काही गोष्टी स्पष्टपणे कळतील. आणि जर समजा आयुक्त कार्यालयाने पैसे ट्रान्सफर करूसुद्धा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून डीबीटी जे काही विभाग आहे त्यांनी जर पैसे पाठवलेले नाहीत तर हे साप चुकीचं आहे. लक्षात ठेवा. तर असं होऊ नये यासाठी आपण सर्वांना विनंती करतोय की बाबांनो, त्यांच्या हक्काचे पैसे ते त्यांना द्या, कारण त्यांचे पैसे हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. यासाठी सरकारने, प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्पष्टपणे सांगितलं की आयुक्त कार्यालयाचं काम आयुक्त कार्यालयाने एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आता डीबीटी विभाग काय भूमिका बजावतंय हा महत्त्वाचा विषय. हे जे मी सांगितलंय ते उद्या पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्ही नंतर क्रॉस चेक करू शकता. लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही सांगा सर तुम्ही सांगताय खरं पण काय खरं ना काय खोटं, असं काहीच नाही आहे. म्हणून ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती, महत्त्वाची माहिती सांगायची होती की कोणाला फक्त एक्स्ट्रा पैसे येतील, आले तर कोणाला येतील, तर फक्त जे काही 5,000 लोकांचे पैसे रिटर्न गेले होते त्यांना डीबीटीच्या माध्यमातून एक्स्ट्रा पैसे म्हणजे थकीत अनुदान येऊ शकतं, जर त्यांना चांगली बुद्धी जर सुचली तर. नाहीतर जैसे ते 2,500 रुपये येऊन जातील.
ओके, तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती, तुम्हाला सांगायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.